पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 24 मार्च रोजी राज्यसभेला संबोधित करताना आखाती देशातील युद्ध आणखी लांबल्यास त्याचे दीर्घकाळ दुष्परिणाम होणार हे निश्चित असल्याचं स्पष्ट केले। या युद्धामुळे कोरोना काळात जसं आपल्याला संकटाला तोंड द्यावं लागलं तशी वेळ येऊ शकते असं सूचक विधान देखील केलं। याचा परिणाम म्हणजे गोव्यातील पेट्रोल पंपांवर रात्रीपासूनच लांबलचक रांगा लागल्याचं दिसून आले। इंधन टंचाई झाली तर पंचायत होऊ नये यासाठी वाहनधारक टाक्या फुल करताना दिसत आहेत। या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी लोकांना घाबरण्याची गरज नाही असं स्पष्ट केले। गोव्यात 8 दिवस पुरेल इतका इंधन साठा असल्याची देखील माहिती त्यांनी जनतेला दिली। वगीच पेट्रोल पंपाचेर 1-1 किलोमीटरच्यो लायन आयज दिसता। गोंयांत पेट्रोलाची शॉर्टेज बिलकुल ना। गोंयांत जितको 8 दिसां खातीर पेट्रोलाचो कोटा जितको जायो तितको अवेलेबल आसा आनी फुडलो जो आहा पळय मेंटेन जातलो। आमी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हांच्या बरोबर कोऑर्डिनेशनान आसा कंटिन्युअसली आनी म्हाका दिसता फुडल्या 8 दिसाच्या भितर बाकीचो उरलेलो प्रॉब्लेम सॉल्व जातलो। ताज्या खातीर वगीच आपल्यो टाकयो फूल करपा खातीर आनी ती कॅन घेवन लोकांनी वचून गॅस पंपाच्या हेजेर उबे रावपाची कोणी गरज ना। परत एकदा सांगता आयकात सगळ्या डिलर्सांक आमचो सेक्रेटरी सिव्हिल सप्लाय मिस्टर गडकर इज पर्सनली मॉनिटरींग। जर कोणाक तशी कंप्लेन सुद्दां आसत जाल्यार तेंच्यांनी गडकरा कडेन डायरेक्ट कंप्लेनूय केल्यार जाता। इज पर्सनली मॉनिटर करता। खातीर तेंचें बुकींग केल्या उपरांत 25 दिसाच्या भितर 15 दिसाच्या भितर तांकां सिलिंडर दिवपाक जाय। तो 15 दिसाच्या भितर सिलिंडर तांकां मेळटा तो करपाक लायता। गोव्यासह महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या प्रुडंट मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा।